नागपूरमधील निनाद दीक्षित हे नितीन गडकरी यांचे निकटवर्तीय असून यांनी भाजपकडे उमेदवारी न मागता स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आणि तेव्हापासून निनाद दीक्षित हे चर्चेत आले। नागपूरमधील महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर यांनी प्रस्थापित राजकारणाला धक्का दिला। भाजपकडून उमेदवारी न मागता स्वबळावर लढलेले निनाद हे त्यांच्या नव्या विचारांमुळे आणि तरुणाईच्या ताकदीमुळे चर्चेचा विषय ठरले। याच पार्श्वभूमीवर त्यांनी तिसऱ्या क्रमांकावर दमदार यश मिळवले। विजयी उमेदवार श्रीकांत आगलावे 18,773 मते घेऊन प्रथम आले, तर काँग्रेसचे ज्ञानेश्वर झोडे 9,118 मते घेऊन दुसऱ्या क्रमांकावर राहिले। मात्र कोणत्याही मोठ्या पक्षाच्या पाठिंब्याशिवाय निनाद यांनी 1856 मते मिळवत दमदार तिसरा क्रमांक मिळवला। फॉरवर्ड ब्लॉकच्या चिन्हावर लढत त्यांनी नव्या विचारांची, तरुणाईच्या ताकदीची आणि सोशल मीडियाच्या प्रभावाची स्पष्ट झलक दिली। मलखांबपटू आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी सलग निनाद सामाजिक व क्रीडा क्षेत्रातही सक्रिय आहेत। प्रचारादरम्यान घेतलेल्या सोशल मीडियाच्या उपक्रमांनी त्यांचा संदेश प्रभावीरित्या पोहोचवला। चांगल्या तरुणांनी राजकारणात येणे गरजेचे आहे। निनाद नेहमी म्हणतात, हा अंत नाही, ही सुरुवात आहे आणि त्यांचे विजन तरुणांसाठी मैदानात पूर्णपणे दिसत आहेत।